गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण एक 2-3 मिनिटं नामस्मरण करूया. आपल्या सर्वांचं चित्त शांत शुद्ध व्हायला मदत होईल. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर कथा यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आजच्या शुभदिनी
आपण आपल्या लाडक्या दैवताचं म्हणजे श्री गजाननाचं जे स्वरूप त्याच्या चिंतनाचा श्री गणेशा करीत आहोत. पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे, दिशादर्शक वाक्य आहे. श्री गजाननाच्या स्वरूपाच्या चिंतनाचा श्री गणेशा करीत आहोत. आणि त्याकरिता म्हणून आपण एक प्रसिद्ध बहुतांश लोकांना पाठ असलेलं, विशेषतः आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रीयन लोकांचं तर लाडकं दैवत आहेच, त्यामुळे बहुतांश महाराष्ट्रीयन लोकांना पाठ असलेलं म्हणूया, महाराष्ट्राच्या बाहेरही अर्थातच आहेच, श्री गणपती अथर्व शीर्ष या स्तोत्राची आपण निवड केलेली आहे. आपल्या चिंतनाचा विषय तो आहे. आणि मुख्य म्हणजे हा सर्व उपक्रम ज्यांच्या काय म्हणूया आपण पुढाकाराने, सहकार्याने साकार होणार आहे. पुढची काही सत्र किती आपल्याला माहिती नाही. त्या शिकागो अध्यात्मपीठाचे मी प्रारंभीच आभार मानतो. कारण मला वक्ता म्हणून आणि आपल्या सर्वांना श्रोता म्हणून आपल्या शाश्वत हिताच्या चिंतनासाठी त्यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आता ही झाली सर्व व्यावहारिक अनुकूलता आपल्याला लाभलेली आहेच. या सर्व व्यावहारिक अनुकूलतेनंतर प्रत्यक्ष चिंतनासाठी मी मगाशीपासून हा शब्द 2-3 वेळा वापरला, हळूहळू आता लक्षात येईलच आपल्या, की प्रत्यक्ष चिंतनासाठी जी सूक्ष्म सत्वगुणयुक्त म्हणूया, एकाग्र म्हणूया, अशी जी बुद्धी लागते, एक मल विक्षेप रहित, शांत, शुद्ध अशी बुद्धी लागते. त्या बुद्धीचा जो प्रसाद आहे तो आपण सर्वजण मिळून बुद्धीची देवता पुन्हा श्री गणेश यांच्याचकडे मागूया. आणि गणपतीच्या म्हणजेच ईश्वराच्या कृपेने गणपतीच्या स्वरूपाचं चिंतन करण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांना लाभणार आहे. आपल्याला माहिती आहे बुद्धीची देवता आहे गणपती गजानन. विघ्नहर्ता तर आहेच, पण विशेषतः बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आणि परमार्थ प्रांतामध्ये जी बुद्धी लागते ती फार वेगळी असते. हळूहळू आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच आहोत. म्हणून मी सुरुवातीलाच जी एक बिरुदावली वापरली बुद्धीच्या बाबतीत, जी विशेषणं वापरलीत, मलविक्षेपरहित, शुद्ध, शांत, एकाग्र, सत्वगुणयुक्त, अशी बुद्धी परमार्थ प्रांतामध्ये लागते. आणि ती आपल्याला गजाननाच्या कृपेने लाभावी असा प्रसाद आपण आरंभीच श्री गजाननाकडे, गणपतीकडे मागूया. कारण त्याच्या स्वरूपाचं चिंतन, अशी आपण सुरुवात केली, त्याच्या स्वरूपाचं आपण चिंतन करणार आहोत, ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करणार आहोत. त्या चिंतनाचं सामर्थ्य त्याच्याच कृपेने लाभणार आहे. त्याच्याच चरणी आपण प्रार्थना करूया. आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केलेली आहे. देवा तूची गणेशू, सकळार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. केली आहे की नाही ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला? अशी प्रार्थना करूया. आणि या एक छोट्याशा प्रस्तावनेसह आपण आपल्या काय म्हणूया प्रत्यक्ष चिंतनाकडे वळू. आता ही जी चिंतन मालिका असा शब्द मी वापरला, त्याचा आपण आज शुभारंभ करीत आहोत. त्याचा विषय पुन्हा एकदा श्री गणपती अथर्व शीर्ष किंवा थोडक्यामध्ये अथर्व शीर्ष असा आहे. आता या अथर्व शीर्षाचा कधी कधी गणपत्युपनिषद किंवा गणपती उपनिषद असाही त्याचा उल्लेख केला जातो. आपण ऐकलं असेल. एवढंच नव्हे तर अथर्व शीर्षाची जी फलश्रुती आहे शेवटी, त्या फलश्रुतीचा जो शेवटचा श्लोक आहे,
14वा श्लोक, त्याच्यामध्ये इत्युपनिषद असा उल्लेखच केलेला आहे प्रत्यक्ष. आपल्या सर्वांना माहिती आहे, पाठ आहे. थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर हे उपनिषद आहे. मी सावकाश मुद्दाम बोलतोय बरं का. मी खूप जलद गतीने पण बोलू शकतो, पण शुद्ध मराठीत बोलतो थोडंसं. आय वॉन्ट यू गाईज टू लेट इट सिंक इन व्हॉट आय एम सेइंग. कारण ह्या सगळ्याचा आपल्याला, दे आर ऑल द बिल्डिंग ब्लॉक्स, फाउंडेशन आपल्या पुढच्या चिंतनाचं, विचारांचं. त्यामुळे थोडक्यामध्ये हे उपनिषद आहे. आणि नुसतं उपनिषद आहे असं नाही, तर अथर्व शीर्ष या नावावरून असंही लक्षात येतं की हे अथर्व वेदाचं उपनिषद आहे. आता आपल्याला वेदाचे 4 भाग ज्ञात असतील, माहिती असतील. त्याला संहिता म्हणतात, ब्राह्मण म्हणतात, आरण्यक म्हणतात आणि उपनिषद म्हणतात, किंवा त्याला वेदांत असंही म्हणतात. 2-3 नाव आहेत त्याला. वेदांत याचा अर्थ वेदाच्या अंती, शेवटी येणारा भाग. काही काही कसं आहे की, मला माहिती आहे अनेक अभ्यासू साधक आहेत, पण काही नवीन श्रोते पण असण्याची शक्यता आहे. त्या सगळ्यांचा विचार करून एखादा नवीन शब्द मी जेव्हा वापरतो, एखादी नवीन संज्ञा मी वापरतो, तेव्हा त्याची व्याख्या, त्याचं स्पष्टीकरण देऊनच पुढे जायचं, असं एक भूमिका घेतलेली आहे. म्हणजे मग परिपूर्णता येते बोलण्याला. कुठेही आपण असं गृहीत धरत नाही की याचा अर्थ माहिती आहे. कारण वेदांत हा शब्द आपण ऐकला असतो बऱ्याच वेळेला, पण असा कधी आपण विचार केला नसतो त्याचा की नेमका अर्थ काय. तेवढ्या करता एवढं सगळं बोललो. त्यामुळे वेदांत, वेदाच्या अंती येणारा भाग, उपनिषद इत्यादी. आता उपनिषद म्हणजे, कारण आपल्याला माहिती आहे ज्ञानकांड, वेद त्रिकांडात्मक आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. त्या ज्ञानकांडाचा हा भाग. त्यामुळे उपनिषद म्हणजे वेदांमधील परमात्म तत्वाच्या स्वरूपासंबंधीच्या ज्या ज्ञानधारणा, ज्यात व्यक्त केल्या गेल्या आहेत, ज्या महत्वाच्या आहेत, आवश्यक आहेत. परमात्म्याचं जे स्वरूप आहे, ब्रह्मतत्वाचं जे स्वरूप आहे, त्याबद्दलच्या ज्या ज्ञानधारणा आहेत, ज्या वेदाच्या ज्या भागात व्यक्त केल्या गेल्या आहेत, त्याला म्हणायचं उपनिषद, त्याला म्हणायचं वेदांत. आणि म्हणूनच उपनिषदांना अजून एक शब्द वापरला जातो, ज्याला श्रुतिशिरम असं म्हणतात. श्रुती आपल्याला माहिती आहे, त्याला अजून एक शब्द, आता हळूहळू एक एक संज्ञा आपल्याला शिकत जायच्या, जर माहिती नसतील तर माहिती असेल तर आनंदच आहे. त्याला श्रुती पण म्हणतात. का म्हणतात, काय ते बघूया हळूहळू, सगळं आपण शिकत जाणार आहोत. पण श्रुतिशिरम, श्रुती, स्मृती, पुराणोक्त, फल प्राप्त्यर्थम सांगतात की नाही गुरुजी आपल्याला पूजा सांगताना. पाठचं सांगायला तर आपण कधी विचारच करत नाही, हीच तर समस्या. त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण ही मालिका सुरू केली आहे. असो, श्रुतिशिरम. श्रुती, जे श्रुत असतं त्याला श्रुती म्हणतात. म्हणून मी म्हणालो त्याचं तपशील नंतर बघूया. पण शिरम म्हणजे या श्रुतींच्या मस्तकी, शिरम म्हणजे आपल्याला माहिती आहे मस्तक, या श्रुतींच्या मस्तकी जे शोभतं, वेदांचं जे उत्तमांग, उत्तम अंग, सगळ्यात उत्तम अंग कशाला समजलं जातं, मस्तकाला. आपल्या सर्वांचं उत्तम अंग म्हणजे मस्तक, शिर. असं वेदांचं उत्तमांग किंवा मस्तक ज्याला म्हणतात, श्रुतिशिरम, ते म्हणजे उपनिषद. याचा अर्थ काय होतो, अथर्व शीर्ष. हे तर म्हणजे या अर्था, म्हणजे हा सगळा अर्थ जो आपण बघितला त्या अर्थाने अथर्व शीर्ष हे अथर्व वेदाचं मस्तक आहे, श्रुतिशिरम. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वप्रथम आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरीची ही पहिली ओवी नक्कीच पाठ असते. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूप. हे जे एक निर्गुणाचं मंगल केलेलं आहे. हा एक विषय जाता जाता थोडक्यात बघूया आपण, की कुठल्याही आध्यात्मिक पारमार्थिक जे ग्रंथ असतात
त्याचे काही निकष असतात, की एखादा ग्रंथ जो आहे तो शास्त्रशुद्ध आहे की नाही हे तपासण्याचे काही निकष असतात, ज्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात, किंवा ज्याला षडलिंग असंही म्हणतात. लिंग याचा अर्थ चिन्ह. निकष म्हणालो मी, त्याला दुसरा शब्द आहे चिन्ह, की हा ग्रंथ शास्त्रशुद्ध आहे, पारमार्थिक आहे, आध्यात्मिक आहे. हे कशावरून ठरवायचं? तर त्याची 6 लिंग म्हणजे 6 चिन्ह असतात. त्याला षडलिंग असं म्हणतात, किंवा त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. एक बंध असतो, त्या बंधाचा मागोवा घेत घेत केलेली मांडणी. मागे मागे जाणे, संस्कृत शब्द. आत्ता आपला विषय तो नाहीये. मला सांगायचं एवढंच आहे, की या सर्व ग्रंथांमध्ये अजून एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे सर्वप्रथम मंगल केलं जातं. मग ते सगुणाचं असेल, निर्गुणाचं असेल, इत्यादी. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्गुणाचं मंगल केलं. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. या ओवीचा अर्थ बघायला आपल्याकडे वेळ नाही, पण याला निर्गुणाचं मंगल म्हणतात. आणि हे मंगल केल्यानंतर लगेच तदनंतर त्यांनी श्री गणेशाला वंदन केलेलं. नुसतं एवढंच नाही, तर तो गणपती कसा आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, आपल्याला ही सुद्धा ओवी माहिती असेल, की हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवपू निर्दोष मिरवित असे. माऊली म्हणते. त्याचा भावार्थ बघूया आपण. पुन्हा आपल्याला ओवी, म्हणजे या ओवीवरच, या ज्या 2 ओव्या मी आता सांगितल्या याच्यावर सुद्धा एक एक तास बोलता येईल, इतकं गर्भित अर्थ त्याच्यामध्ये असतो. पण आपण त्याचा भावार्थ बघूया आणि पुढे जाऊया. आपल्याला त्यातला जेवढा एक पैलू वापरून घ्यायचा आहे, की हे शब्द ब्रह्म अशेष, माऊली म्हणते, की अशेष शब्द ब्रह्म म्हणजे संपूर्ण वेद आहे की नाही. वेद काय आहे? वेद शब्द आहेत. शब्दांची राशी म्हणजे वेद आहे. वेद हा शब्द रूप आहे, दुसऱ्या भाषेत बोलूया. तर असं हे अशेष शब्द ब्रह्म माऊली त्याला म्हणते, की जो संपूर्ण वेद, इथपर्यंत ठीक आहे. त्याची मूर्ती सुवेश, म्हणजे ही जणू गणपतीची सुंदर पोशाख केलेली जणू काही मूर्ती आहे, माऊली म्हणते. पहा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीला, गजाननाला वंदन तर करतात, पण ते करताना त्या गणपतीचं वर्णन करतात आहे आपल्यासाठी. गणपती तो कसा आहे हे सांगताना त्या गणपतीला वेद ही जणू काही त्या गणपतीची मूर्ती म्हणजे वेदच, किंवा वेद म्हणजे गणपतीची मूर्ती, जणू काही रूपक आहे. आणि त्या वेदातील मग कर्मकांडांची प्रमेय असतील किंवा ज्ञानकांडाचे सिद्धांत असतील, हे जे आपल्याला अखंड ब्रह्मतत्वाचं स्मरण करून देतात. हे सगळं करून देणारा जो मंत्र भाग, किंवा जी मंत्र, ज्याला ऋचा म्हणतात, अजून एक शब्द, अजून एक संज्ञा, ऋचा, यांनी त्या गणपतीचं सुंदर शरीर शोभत आहे. तेथ वर्णवपू निर्दोष मिरवित असेल, माऊली म्हणते. थोडक्यामध्ये माऊलींनी हे जे मी जसं म्हणालो, हे जे रूपक आहे, गणपती गजाननाचं स्वरूप आपल्याला समजून सांगताना हे जे रूपक माऊलींनी केलं, हे रूपक रंगवताना वेदाला गणपतीचं शरीर म्हणताना पुढे काही ज्या ओव्या येतात, त्या ओव्यांमध्ये माऊली स्मृतींना अवयव म्हणतात. मगाशी मी शब्द उल्लेख केला, श्रुती, स्मृती, पुराणोक्त वगैरे. स्मृती, जसं अनेक स्मृती आहेत, पुन्हा व्यापक विषय, पण जाता जाता थोडासा उल्लेख. भगवद्गीता स्मृती समजल्या जाते. पाराशर स्मृती आहे, मनु स्मृती आहे, इत्यादी. ह्या ज्या स्मृती आहेत त्या काय आहेत? त्या गणपतीचा अवयव आहेत. पुराण आहेत. पुराण काय आहे? तर गणपतीच्या अंगावरील, त्या वेदरूपी गणपतीच्या अंगावरील जणू काही रत्नाचे ते अलंकार आहे. रत्नाच्या अलंकाराची उपमा माऊली देते बरं का. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कशाच्याबद्दल? पुराणांबद्दल. अष्टादश पुराण तिची मणिभूषण. पुढे म्हणतात गणपतीचे 6 बाहू आहेत. आपल्याला माहिती आहे, कधी 4 हाताचा, कधी 6 हाताचा गणपती असतो. 6 बाहू, ते जणू काही षड दर्शन,
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दर्शन, आता दर्शन अजून एक शब्द आहे, त्याचे पुढे करूया विचार, पण षड दर्शन म्हणतात त्याला. वैशेषिक आहे, त्याच्यामध्ये न्याय आहे, त्याच्यामध्ये बुद्ध आहे, त्याच्यामध्ये सांख्य आहे, दोन्ही सेश्वर आणि निरीश्वर सांख्य आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे. ही 6 दर्शनं, षड दर्शनं, हे म्हणजे जणू काही त्या गणपतीचे काय आहेत, 6 बाहू आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूपक रंगवतात आहे. मी मुद्दाहून हे सविस्तर बोलतोय का, ते लवकरच कळेल. पण हे सगळं वर्णन करत असताना, हे सगळं रूपक ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर छान सुंदर पद्धतीने रंगवत असताना, शेवटी जो आपला मुख्य विषय सुरू आहे, वेदांत किंवा उपनिषद, ह्याचं रूपक करताना काय म्हणते माऊली? वेदांत तू महारसू मोदकू मिरवे. ज्ञानेश्वरी पहा, जाता जाता ज्ञानेश्वरीकडे सुद्धा बघण्याची दृष्टी काय असली पाहिजे ती कळते आपल्याला. नाहीतर मग माझे सद्गुरू म्हणतात, जी गाडी सुरू होते गीतांजली पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत, आणि मग काय, पारायण, मग उद्यापन, मग मेहुण, मग जेवण, मग तुलना, म्हणजे पुन्हा रजोगुणाचे कार्यक्रम. तिला बोलवलं, ती आलीच नाही, ती आली होती, तिला शोभलं का, काय साडी नेसते. अरे पण त्या ज्ञानेश्वरीचं काय झालं, ते ज्ञानेश्वर महाराज बघतील, माझा काय संबंध त्याच्याशी. इथेच आपलं सगळी गाडी घसरत जाते. असं वेदांत तू महारसू मोदकू मिरवे, माऊली म्हणते. म्हणजे काय, गणपतीला अत्यंत प्रिय असलेला मोदक आहे की नाही. आपलं सर्वांचं एकमत एका गोष्टीत, बाकी तर काही असू द्या, काही आपल्याला पटो न पटो, समजो न समजो, एक गोष्ट आपल्याला नक्की कळते, काय, गणपतीला मोदक आवडतो. का? कारण मलाही आवडतो. पण गणपतीला कोणता मोदक आवडतो, ज्ञानेश्वर महाराजांना विचारायचं, ते सांगतातच आहेत. वेदांत तू मोदकू महारसू, वेदांत तो महारसू मोदकू मिरे, की वेदांताचा म्हणूया व्यास प्रणित उत्तरमीमांसा दर्शनातील, हा मोठा शब्द आहे उत्तरमीमांसा. आता त्या षड दर्शनातली उत्तरमीमांसाच का, व्यासप्रणित उत्तरमीमांसाच का घेतली, मग तो खंडित दात जो आहे गणपतीच्या हातातला, त्याला माऊलींनी कोणतं रूपक केलेलं आहे, हे सगळं आत्ता आपला विषय नाही आहे चिंतनाचा, नाही तर ज्ञानेश्वरी सुरू होईल, आपला मूळ विषय बाजूला पडून. म्हणून ते नाही आत्ता फारसं बोलायचं, आपल्याला फक्त मोदकाबद्दल बोलायचं. तर हा जो व्यासप्रणित उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रह्मरसानी अत्यंत रसाळ, नुसतं हे वर्णन करून तोंडाला पाणी सुटतं की नाही. आधीच तर मोदक म्हटल्यावर माझ्या मनात तर विचार आला, तुमच्याला काय माहित नाही की बरेच दिवस झाले बायकोनी केला नाही, चतुर्थीची वाट बघावी लागते मोदकासाठी, इत्यादी. अजूनही पहा डोक्यात विषय कोणते असतात. असो, असा ब्रह्मरसानी रसाळ असलेला हा मोदक, हा औपनिषद सिद्धांतरूपी मोदक आहे. उपनिषदांच्या सिद्धांतरूपी मोदक आहे, जो गणपतीच्या हातात अतिशय शोभून दिसतो, असं माऊली म्हणते. आणि तो त्याला अत्यंत प्रिय आहे. पुन्हा मला कोणता मोदक आवडतो, कोणाला तळलेला आवडतो, कोणाला उकडीचा आवडतो, कोणाला पुरणाचा आवडतो, तर कोणाला खव्याचा आवडतो. हे सगळं ठीक आहे. प्रश्न हा आहे, की जर मी गणपतीचा भक्त असेल, जर मी गणपतीचा उपासक असेल, तर मला वेदांत किंवा उपनिषद रूपी मोदक आवडतो का? आणि जर आवडत नसेल तर त्याचा अर्थ काय होतो माहितीये? अगदी स्पष्ट अर्थ आहे, की हा मी गणपतीवर केलेला आरोप आहे, की त्याला उकडीचा मोदक आवडतो. कारण गणपतीला कोणता मोदक आवडतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहेत. पण मी ठरवतो त्याला उकडीचा मोदक आवडतो का? कारण मला आवडतो. त्याच्या निमित्ताने 21 जे काय असेल ते, आणि मग पटकन नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामी झालं, की कधी एकदाचं ते ताट मी उचलतो आणि इत्यादी, इत्यादी. पुढची गाडी लक्षात आली असेल. थोडासा विनोदही आहे त्याच्यामध्ये, पण मुद्दा एवढाच आहे, की आहे तो नैवेद्य दाखवणं हा सगुण उपासनेचा एक फार मोठा भाग आहे. दाखवलाही पाहिजे, सगळं ठीक आहे.
पण ज्ञानेश्वर महाराजांचं गणपतीचा जर मी भक्त असेन, गणपतीचा जर मी उपासक असेन, तर मग त्याला जो मोदक आवडतो तो मला आवडायला हवा का नको? हा प्रश्न आहे. आणि त्याला कोणता मोदक आवडतोय ज्ञानेश्वर महाराजांनी सविस्तर सांगितलं आपल्याला. आपण आता तेच ऐकलं. आता इतकी सविस्तर मांडणी करण्याचा उद्देश काय? तो उद्देश हा आहे, की जर अथर्वशीर्ष हे जर उपनिषद आहे, मूळ आपण सुरुवात कुठून केली होती? इत्युपनिषद, गणपती उपनिषद. त्यामुळे अथर्वशीर्ष हे जर उपनिषद आहे, की जो वेदाच्या ज्ञानकांडाचा भाग आहे, आपण जसं बोललो, की जो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की गणपतीला अत्यंत प्रिय आहे. त्या गणपतीला अत्यंत प्रिय असलेल्या मोदकाची उपमा ज्याला ज्ञानेश्वर महाराज देतात. असं जे अथर्वशीर्ष आहे, त्या अथर्वशीर्षाची आवर्तनं करणारे जे गणपतीचे भक्त म्हणूया, उपासक म्हणूया, म्हणजेच आपण सर्वजण, आपला सर्वांचा अथर्वशीर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, याचं निस्संदिग्ध मार्गदर्शन याच्यातून आपल्याला मिळतं. आणि ह्याच्यासाठी मी इतकी सविस्तर मांडणी केली, कारण आपला विषय आहे चिंतनाचा. पुन्हा एकदा श्री गणपती अथर्वशीर्ष. आणि या स्तोत्राचं, या छोट्याशा या बंदिस्त रचनेचं म्हणूया, आपण जेव्हा चिंतनाला जेव्हा आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत, त्याच्या आधी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय असला पाहिजे, हे आपल्याला निश्चितच कळायला हवं. कारण दृष्टिकोनच जर चुकला, तर तुकाराम महाराजांनी आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे. काय? "चुकलिया वर्म फेरा पडे." पडतो की नाही पहा. किती हजारो वर्षांपासून म्हणतोय आपण, गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन सुरू आहे की नाही? कल्पना करा. ठीक आहे, आपल्या लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं, पण त्याच्या आधीपासून घराघरांमध्ये, आपापल्या घरांमध्ये गणपतीची उपासना आपण करत आलो आहोत. मग त्या गणपती अथर्वशीर्षातून जे मिळणं अपेक्षित आहे, ते आपल्याला मिळालं का? नसेल मिळालं, त्याचा अर्थ आपलं वर्म चुकलं. आणि वर्म चुकल्यामुळे फेरा पडे. हा फेरा जो म्हणतात तुकाराम महाराज, तो जन्म-मरणाचा फेरा. आणि म्हणून इतकी सगळी सविस्तर मांडणी करण्याचा उद्देशच हा, की एक दृष्टिकोन आपला व्यवस्थित, पहिली आपली दिशा व्यवस्थित असली पाहिजे. दृष्टिकोन नीट आपल्या मनामध्ये स्पष्ट ठसलेला असला पाहिजे, की हे अथर्वशीर्ष नावाचं जे एक उपनिषद आहे छोटंसं, एक स्तोत्र आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा काय असला पाहिजे. आणि ही मार्मिकता लक्षात न घेता जेव्हा मी अथर्वशीर्षाची नुसती आवर्तनं करतो, किती असतील? 1 असेल, 3 असेल, 11 असतील, 21 असतील, 1000 असतील. प्रश्न तो नाहीये. तेव्हा मग काय होतं? तेव्हा माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात, तसा एक गमतीशीर प्रकार घडतो. कोणता? सांगतो काय, असं थोडं-थोडंसं मधनं थोड्याशा कथा, थोडीशी गंमत हवी ना, नाहीतर फारच गंभीर होऊन जातं वातावरण. आधीच जड-जड शब्द वापरले जातात. पण आता काय, शास्त्र जसं आहे तसंच मांडावं लागतं. हरकत नाही, आपण छान समजून घेत जाणार आहोत. हे असं नीट अथर्वशीर्ष हे हे स्तोत्र मला काय देऊ पाहतं, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, हा सगळा अर्थ समजून न घेता जेव्हा मी नुसती आवर्तनं करतो, तेव्हा माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात, आपलं वर्णन करताना काकांनी एक गमतीशीर दृष्टांत सांगितला. काका म्हणाले, की मी अशी आवर्तन करत होतो. एक दिवस गणपतीच्या समोर बसून त्याला सांगत होतो, "त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, हर्तासि" वगैरे, वगैरे. एक दिवस म्हणाले, तो उसळून गणपती माझ्या अंगावर आला आणि मला म्हणाला, "मी कसा आहे मला सांगू नकोस. तू कसा आहे ते तू पहा. तुझं तोंड बघ." कोणाचं वर्णन केलं त्यांनी? हे माझं वर्णन केलं बरं का. गमतीचा विषय आहे, पण गमतीतनं आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. काय? हे सगळं समजून न घेता जेव्हा मी गणपतीच्या समोर बसून गणपतीला सांगतो, काय, "अरे तू असा आहेस, तू तसा आहे." असंच वर्णन आहे की नाही त्या स्तोत्रामध्ये. मग एक दिवस गणपती उसळून येतो. काय म्हणतो? हे म्हणतो जे काकांनी सांगितलं ते, की "मी कसा आहे सांगू नकोस, कारण मला चांगलं माहिती आहे मी कसा आहे. प्रश्न आहे तू कसा आहेस? मी त्वमवस्थात्रयतीतः."
म्हणजे मी 3 अवस्थांच्या पलीकडचा आहे. मान्य. पण मी कसा आहे? मी 3ही अवस्थांमध्ये विव्हळणारा आहे. अखंड शोकमग्न, शोकसंतप्त, क्रोधिष्ठ असा आहे. म्हणजे मी तसंच राहायचं वर्षानुवर्ष आणि गणपतीला वर्षानुवर्ष सांगत राहायचं, की तू असा आहेस. असा प्रमाद आपल्या हातून घडतो. यालाच म्हणायचं वर्म चुकतं. यालाच म्हणायचं मार्मिकता लक्षात न घेता आवर्तन कर. थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर अर्थ समजावून घेत, तशी भावना धारण करत, ती भावना धारण करण्यासाठी अर्थ समजणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला अर्थ माहीत नसतो. एक गमतीचा विषय, मगाशी उल्लेख झाला बालसंस्कार वर्ग आम्ही चालवतो. तर बालसंस्कार वर्गामध्ये आम्ही मुलांना अनेक स्तोत्र शिकवतो. शंकराचार्यांची स्तोत्र, असं हे सगळं गणपती, अथर्वशीर्ष, रामरक्षा, भीमरूपी इत्यादी अनेक स्तोत्र आम्ही त्यांना शिकवतो. स्तोत्र शिकवून झाल्यानंतर त्यांचा अर्थ आता त्यांच्या पातळीवर, त्यांच्या बुद्धीच्या पातळीवर त्यांना कळेल असं, लहान मुलांना कळेल असा अर्थ मी त्यांना सांगतो. पण हा अर्थ सांगण्याच्या आधी एक दिवस मी त्यांना गमतीने म्हणालो, की आज मी तुम्हाला एक चायनीज कविता शिकवणार आहे. तुमच्या मनात प्रश्न जो निर्माण झाला तो त्यांच्या मनात झाला, चायनीज कविता? ते म्हणाले, "मंगेश काका आज असं का बोलतोय?" मी त्यांना सांगितलं, म्हणलं, "काय हरकत आहे?" तर म्हणे, "का बरं चायनीज कविता?" म्हणलं, "आत्ता तुम्ही काय म्हटलं?" तर म्हणे, "स्तोत्र" म्हटलं. म्हणलं, "कोणतं स्तोत्र?" म्हटलं. तर म्हणे, "अथर्वशीर्ष." ठीक आहे. म्हटलं, "तुम्हाला अर्थ कळला का?" म्हणे, "काहीच नाही कळलं." म्हटलं, "मग चायनीज कविता शिकलं काय आणि ते गणपती अथर्वशीर्ष म्हणला, काय फरक पडला?" थोडंसं शुद्ध मराठीत एक्झॅगरेशन, अतिशयोक्ती करून बोलतोय मी. अर्थातच त्या मंत्रांचा उपयोग असतो, त्याचाही परिणाम असतो. हा भाग सोडून देऊ त्यातला. पण मुद्दा हा आहे, अर्थ न समजून घेता जर मी ते म्हणत असेन, तर मग ते म्हटलं काय आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतलं, ज्या भाषेचं मला काहीच ज्ञान नाही, त्यातली एखादी कविता किंवा अजून काही म्हटलं काय, काय फरक पडतो? म्हणून त्याचा अर्थ जर मला माहिती असायला हवा, त्यातल्या संज्ञा आलेल्या, त्यातला वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ दोन्ही, हे सर्व जर मला कळत असेल, तर ती भावना मग धारण करता येते. आणि मग मग अथर्वशीर्ष असो, की दुसरं कुठली स्तोत्र असो, हे याच पद्धतीने म्हणणं अपेक्षित आहे. कारण मननात त्रायते ती मंत्राची व्याख्या आहे. मननात त्रायते. त्याच्यासाठी कळलं तर पाहिजे ना अर्थ त्या मंत्राचा. तरच तो माझं तारण करणार आहे. पतंजल मुनींचं योगसूत्र तज्जपस तदर्थ भावनम हेच सांगतं आपल्याला. काय? की कुठल्याही मंत्राचा, स्तोत्राचा उच्चार करताना त्याचा अर्थ ध्यानात घेऊन भक्तिभावाने तो अर्थ, ती धारणा मनात ठेवून ते म्हणणं अपेक्षित आहे. तरच त्याचा अपेक्षित परिणाम होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अथर्वशीर्षाच्या निमित्ताने अं, समजावून घेत, त्याचं महत्त्व लक्षात घेत पुढे जायचं आहे. अथर्वशीर्षाचा सविस्तर विचार होईलच. मगाशी उल्लेख झाला, मी शिकागोला आलो होतो तेव्हा आपण सुरुवात केली होती, पण तेव्हा फारच अल्प काळ, वेळ आपल्याकडे उपलब्ध होता. पण आज आपल्याला तशी समस्या नाहीये. पुष्कळ वेळ आपल्याकडे आहे. आपण अथर्वशीर्षाचा छान अर्थ समजून घेणार आहोतच. पण त्याच्या आधी मी जसं म्हणालो, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पूर्णतः आपल्याला बदलवायचा आणि तो शास्त्रशुद्ध, संत प्रणीत असाच असला पाहिजे. म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, उपनिषद काय म्हणतं, या दृष्टीने त्याच्याकडे बघतो. असो, आता प्रत्यक्ष अथर्व शीर्षाकडे वळताना, त्याचा थोडा विचार करताना, एक अवघ्या 10 मंत्रामध्ये संपूर्ण गणेश विद्या या स्तोत्रामध्ये विशद करून सांगितली. 10 मंत्र आहेत फक्त विचार केला तर. पुढे फलश्रुतीचे 4, 14. पण ह्या 10 श्लोकांमध्ये जे गणपतीचं वर्णन, जे आपण मगाशी बोललो, जे आलेलं आहे, त्याचाच आपण एक साकल्याने विचार केला पुन्हा, अजून आपला प्रत्यक्ष अथर्वशीर्षात प्रवेश व्हायचाच आहे. पण एक आपण समजून घेतो,
शुद्ध मराठीत त्याची ॲनॉटॉमी काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, काय सांगितलं आहे. तर गणपतीचं जे एक वर्णन त्या अथर्वशीर्षामध्ये येतं, त्या वर्णनाचा जर आपण एक साकल्याने जर विचार केला तर सगुण साकार देवता असं वर्णन येतं. सगुण निराकार ईश्वर असंही वर्णन येतं. निर्गुण निराकार ब्रह्मतत्व असंही वर्णन येतं. म्हणजे या तीनही अर्थांनी गणपतीचं वर्णन आपल्यासमोर येतं. आता 3 शब्द वापरले मी. मगाशी मी बोललो, की आपल्याला समजून घेत, घेत पुढे जायचं. सगुण साकार देवता. सगुण साकार समजायला तसं सोपं आहे. कारण गणपती खरं तर इतकं छान दैवत आहे, की आपल्याला माहिती आहे कमीत कमी रेषा काढून ज्या देवतेचं चित्र काढता येईल ती गणपतीच आहे. आपण बघितली असेल गणपतीची अनेक चित्र विचार केला तर. अनेक चित्रकार असतात आपापल्या बुद्धीनी. नुसतं अशी सोंड जरी काढली तरी लगेच आपण अरे गणपती. होतं की नाही आपलं? म्हणजे हा विषय मी आता थोडासा वेगळा मुद्दा मांडला. कशासाठी? त्या निर्गुण निराकाराला म्हणजे एक पांढरा कागद असेल, समजूया आपण या एक मर्यादित स्वरूपात, की ते निर्गुण निराकार आहे तो. निर्गुण पांढरा असल्यामुळे. त्याच्यावर नुसतं असं काढलं, त्याला एक सगुण साकार हा शब्द समजून सांगण्यासाठी मी तो दृष्टांत म्हणून वापरला फक्त. त्यामुळे गणपती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे एक चित्र उभं राहतं, त्याला म्हणायचं सगुण साकार. ते कान, ती सोंड, ती शाल उदर वगैरे, वगैरे. सगुण साकार. पण सगुण निराकार ज्याला ईश्वर म्हणतात आणि निर्गुण निराकार, निरवयव. त्याचं छान सुंदर वर्णन नेहमीच आपण ऐकतो, ऐकणार पण आहे. त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. ह्या तीनही अर्थाने गणपतीचं वर्णन आपल्या समोर येतं. आता हे 3 काय आहे नेमका? तर आता ह्याच ठिकाणी आनंदाचे तत्वज्ञान ही जी मालिका आपली सुरू आहे, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावरती. त्याचं मला स्मरण झालं कारण देव नावाची जी संकल्पना आहे, ईश्वर नावाची जी संकल्पना आहे, ती आपण हे जे त्याचे जे स्तर आहेत, ते आपण तिथे समजून घेतले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. म्हणजे ज्यांनी अर्थात ज्यांचं श्रवण झालंय तिथे. तो सगळा विषय मोठा व्यापक विषय आहे. तो आत्ता मांडण्याचं इथे प्रयोजन नाही. पण हे लक्षात घ्यायचं आपल्याला, की सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार आणि गणपतीचा जो अवतार होऊन गेला, रामकृष्णांचे जे अवतार होऊन गेले, ते आज आपल्यासमोर उपलब्ध नाहीत. म्हणून त्यांची मूर्ती, म्हणून त्यांचं चित्र हा चौथा स्तर. म्हणजे अगदी खालच्या स्तराकडून वरच्या स्तराकडे जातो म्हटलं तर पुन्हा एकदा चित्र किंवा मूर्ती, त्याच्या मागची ती सगुण साकार, तो जो अवतार होऊन गेला तो, त्याच्या मागचं सगुण निराकार ईश्वर तत्व आणि सर्वांच्या पाठीमागे अधिष्ठान, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, अखंडैक रस एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्व. इतक्या सगळ्या दृष्टीने त्या गणपतीचं वर्णन या अवघ्या 10 श्लोकांमध्ये, मंत्रांमध्ये येतं. मी जसं म्हणालो फार छान पण फार व्यापक विषय तो आहे, की जो आत्ता आपल्याला घेता येणार नाही. पण नंतर प्रत्यक्ष जेव्हा आपण अथर्वशीर्षाच्या अर्थाच्या अंतरंगामध्ये शिरूया, तेव्हा त्याचा जास्त व्यापक विचार करूया. पण जाता-जाता एक नवीन कोणी श्रोते असतील, ते एक उल्लेख करून जातो, की देव ही संकल्पना किती व्यापक आहे. कारण आपण जे आत्ता बोललो, ईश्वर, सगुण साकार, सगुण निराकार वगैरे, वगैरे याला जर आपण एक साधा शब्द देव, कारण गणपती काय आहे? देव आहे. राम काय? देव आहे. कृष्ण काय? देव आहे. काय देव म्हणजे आपण म्हणून म्हटलं, की हे सगळं म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर त्यांचं एक चित्र, एक मूर्ती, आपल्या देवघरातलं काहीतरी आपल्याला आठवतं, देवळातलं काहीतरी आठवतं. पण देव, दिव नावाचा संस्कृत धातू आहे, त्याच्यापासून देव शब्द तयार झालेला आहे. दिवा आणि देव असे 2 शब्द, अजून अनेक शब्द तयार होतात त्याच्यापासून. पण दिवा आणि देव, दिवा आणि देव याचा उल्लेख करण्याचं कारण असं, की ज्याच्या प्रकाशात मला दिसतं त्याला दिवा असं म्हणतात. ते आपल्याला माहिती आहे, कारण अनुभवाचा विषय आहे. पण ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला देव असं म्हणतात. काय विलक्षण व्याख्या पहा देवाची. खरा देव जो आहे,
त्याची व्याख्या सांगतोय. पण त्या देवापर्यंत, त्या खऱ्या देवापर्यंत पोचण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगितल्या. सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार. कारण आपली बुद्धी स्थूल आहे, देहाला चिकटलेली आहे, म्हणून आपल्याला एकदम निर्गुण निराकाराला जाऊन झोंबता येत नाही. आपल्याला सगुण साकार लवकर कळतं, भावतं इत्यादी. पण तरी सुद्धा खरा देव कसा आहे ते माहिती पाहिजे. आणि हा जो सगुण साकार गणपती आहे त्याचं वर्णन कसं येतं मग अथर्वशीर्षामध्ये? त्याला शिव-पार्वतीचा पुत्र म्हटलेला आहे. त्याला लंबोदर म्हटलेलं आहे. त्याला एकदंत म्हटलेला आहे. सुपासारखे कान असलेला म्हटलेला आहे. ज्याचा वर्ण आरक्त आहे, ज्याच्या सर्वांगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे, रक्तपुष्पांनी ज्याची पूजा केली आहे, रक्तपुष्पैही सुपूजितम, ज्यांनी रक्तवस्त्र परिधान केलेलं आहे, हातात पाश आहे, अंकुश आहे, भग देतो, आहे की नाही वर्णन सगळं? हे सगळं जे वर्णन गणपतीचं आहे अथर्वशीर्षामध्ये, ते सगुण साकार गणपतीचं आहे. कारण सगुण साकार असल्याशिवाय ते शक्यच नाहीये. सगुण साकार जर नसेल तर रक्तवस्त्र परिधान करता येईल का? एक भक्त म्हणून, एक उपासक म्हणून आपल्याला त्याची पूजा करता येईल का? त्याला फुलं वाहता येईल का? तो शिव-पार्वतीचा पुत्र आहे म्हणजे सगुण साकार आहे की नाही? त्याला एकदंत आहे, सुपासारखे कान आहे, सगुण साकार वर्णन. तर सगुण निराकार, सृष्टीच्या आरंभी तो प्रकट होतो म्हटलेला आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय तो सांभाळतो असं म्हटलेलं आहे. सर्व बाजूंनी माझं रक्षण कर अशी त्याला प्रार्थना केली आहे. अवदक्षिणात्तात, अवोत्तरात्तात, इत्यादी इत्यादी. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, जल, अग्नी, वायू, आकाश, ही जी पंचमहाभूत आहेत, ही त्याची रूप आहेत असं म्हटलेलं आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, भगवद्गीता 7वा अध्याय. एकच भाषा असते, सगळं तेच सांगणं चाललंय, फक्त आपल्याला कळत नाही. परा अपरा प्रकृतीचं वर्णन भगवंत करतात भगवद्गीतेमध्ये. ही जी अपरा प्रकृती आहे, ही जी महाभूत आहेत, मग ती सूक्ष्म असतील, त्याला तन्मात्रा म्हणतात, किंवा पंचीकरणानंतर स्थूल झालेली असतील, सर्व ही त्याची रूप आहे असं म्हटलंय. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र ही ज्याची रूप आहेत, हा ज्याचा विलास आहे असं म्हटलेलं आहे. कोणाचं वर्णन आहे? सगुण निराकार म्हणजे ईश्वर रूप गणपतीचं वर्णन आहे. हे गणपती आपल्याला किती रूपांनी भेटतो पहा अथर्वशीर्षामध्ये. सगुण साकार, सगुण निराकार. पुढे म्हणतात प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तू आहेस, म्हटलंय की नाही? त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. आनंद हे तुझंच स्वरूप आहे म्हटलेलं. चित, ज्याला ज्ञानरूपता म्हणतात, काही काही शब्द मी वापरतोय त्याची स्पष्टीकरण एक तर आत्ता किंवा नंतर देण्यात येतीलच. ज्ञानरूप, ज्ञान नव्हे बरं का, ज्ञानी नव्हे, सर्वज्ञ नव्हे. पुन्हा फरक आहे बरं. सर्वज्ञ म्हटलं की ईश्वर झाला. ज्ञानरूप म्हणजे चित्त, तचा पाय मोडलेला. चित नव्हे किंवा चित्त पण नव्हे, चित्त. म्हणून तर तू सच्चित आनंद, सच्चिदानंद रूप असलेला एकमेवा द्वितीय तूच आहेस. म्हटलंय की नाही गणपतीला? तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. म्हणजे आडवळणाने वगैरे सुद्धा सांगण्याची गरज नाही. स्पष्ट म्हटलेलं आहे गणपतीला की त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. ब्रह्म म्हणजे काय? निर्गुण निराकार तत्व. असे हे ईश्वराचे 3 स्तर, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला 3 पद्धतीनी किंवा 3 रूपानी म्हणूया गणपती आपल्याला भेटतो. एकच गणपती, गणपती एकच आहे की नाही? 3 गणपती आहेत का? नाही, गणपती एकच आहे. मग 3 पद्धतीने वर्णन का केलं? साधं गणित आहे. शाळा असते. शाळेमध्ये वर्ग असतात की नाही? म्हणजे मला सांगा,
आपण काय म्हणतो की साधारणपणे आपण असं समजतो की शिक्षणाची इति कर्तव्यता कशामध्ये होते? पीएचडी झाली बा तुमचा. शैक्षणिक ढेकर असा शब्द आहे त्याला एक बरं का, गमतीचा विषय. पीएचडी झाली म्हणजे आता काय झालं, आता काय पुढे काय करणारे करतात. पोस्ट डॉक्टरेट, डबल पीएचडी वगैरे तो विषय सोडून देऊ. पण साधारणपणे एक पीएचडी झाली. आता प्रश्न असा मी इथे उपस्थित करतोय की जर पीएचडी होणं हा उद्देश आहे तर पहिलीचा वर्ग का आहे शाळेमध्ये? 5वीचा वर्ग कशासाठी आहे? 10वीचा वर्ग कशासाठी आहे? 12वीचा काय? थेट पीएचडीचाच ठेवा ना. चालेल का? नाही चालत. हे जसं आपल्याला कळू शकतं, बस अगदी त्याच पद्धतीने माझा पारमार्थिक अधिकार कसा आहे, ह्याच्यावरती कोणता गणपती मी स्वीकारायचा हे ठरतं. नव्हे, गणपती तर संपूर्ण स्वीकारावा लागतो. पण कुठल्या स्तरावरचा गणपती मला भावतो, समजतो, उमजतो? बरं, 3 रूपांमध्ये तो गणपती भेटतो. गणपती एकच आहे. प्रश्न आहे की माझी पारमार्थिक योग्यता. बरं, ही योग्यता म्हणजे असं काही काय म्हणूया, ती काही कोणीशी दिलेली नसते, कोणी माझ्या गळ्यात बांधलेली नसते. अधिकार म्हणायचा साध्या भाषेमध्ये. तो अधिकार वाढवता येतो. अधिकार निश्चितपणे वाढवता येतो. पण अधिकार जर माझ्या एका स्तरावरचा असेल आणि त्याच्या वरच्या स्तरावरचा गणपती किंवा त्या गणपतीचं रूप, स्वरूप थेट त्याला जाऊन झोंबण्याचा जर मी प्रयत्न केला तर माझी फजिती होऊ शकते. साधं गणित आहे. जरा थोडंसं कठीण झाली असेल मांडणी. एकदम साधं बोलूया आता. आपण नामस्मरण, तुमच्यापैकी काही जण नामस्मरण करत असतील. सद्गुरू प्राप्ती झाली असेल, नसेल तरी आपण करतो. नामस्मरण करतो किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणतो की नाही. आपला विषय तर तो सुरू आहे. साधा विषय आहे. मी नामस्मरण करतो किंवा मी गणपती अथर्वशीर्ष म्हणतो. हे म्हणताना समजा म्हणायला एक 5-7 मिनिटं लागत असतील, 7 मिनिटं लागतात. आता विचार करा, त्या 7 मिनिटामध्ये मी किती वेळ एकाग्र आहे खरंच त्या अथर्वशीर्षामध्ये किंवा त्या नामस्मरणामध्ये श्रीराम जय राम जय जय राम? नाहीये. बहुतांश वेळेला उत्तर नाही असंच येतं आणि सगळेजण मानावर डोलवतात. हो, हो, खरंच आहे. हो, नामस्मरण आमचं सुरू असतं, पण आमचं काही लक्षच लागत नाही त्याच्यामध्ये. मग आता प्रश्न असा आहे, की नामस्मरण असो, गणपती अथर्वशीर्ष असो, ही सर्व जी सालंबन साधनं आहेत. सालंबन साधनं म्हणजे ज्या साधनेमध्ये एक आलंबन दिलेलं आहे आपल्याला. कोणतं आलंबन दिलेलं आहे? श्रीराम जय राम जय जय राम हे आलंबन आहे. ओम गंग गणपतये नमः आलंबन आहे. ओम नमः शिवाय आलंबन आहे. दिगंबरा दिगंबरा आलंबन आहे. रामकृष्ण हरी आलंबन आहे. हे नाम जे आहे ते एक आलंबन. आलंबन म्हणजे काय? त्याला काहीतरी एक आधार आहे. त्याला धरून की बुवा ठीक आहे, एकदम तुमची चित्तवृत्ती नाही ना एकाग्र होऊ शकत. मग याला धरा. कशाला धरा? या नामाला धरा. पण आम्ही त्याला सोडून बाकी सगळ्यांना धरतो. मग हा जो माझा पारमार्थिक अधिकार असेल, तो माझा ध्यानाचा अधिकार असेल का विचार करा. विषय तो सुरू होतो. आणि जर माझा ध्यानाचा अधिकार नसेल आणि मी निर्गुण निराकार गणपतीला झोंबायला गेलो थेट, ज्याचं वर्णन आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, तर त्या गणपतीचं दर्शन होईल का मला? तो गणपती मला पावेल का? तो गणपती मला झेपेल का? साध्या भाषेत. नाही. आणि म्हणून मी म्हणालो, की जसं पीएचडी जरी अंतिम उद्देश असला, जरी जायचं आपल्या सर्वांना तिथेच असलं, गंतव्य स्थान जरी एकच असलं, निर्गुण निराकार हे जरी असलं, तरी हा जो आहे हा प्रगतीचा, हा विकासाचा मार्ग आहे. आणि म्हणून आपल्याला त्या गणपतीची 3ही रूपं हवी आहेत. कारण कितीही नाही म्हटलं तरी अगदी जो निर्गुण निराकार गणपतीचं दर्शन घेऊन आलेला आहे असं म्हणूया, ज्याला जीवनमुक्त म्हणतात. असा जरी असला तरी भक्तिप्रांतातला जो आनंद आहे, त्याची पूजा करण्याचा आनंद, त्याला नैवेद्य दाखवण्याचा आनंद, त्याचं रूप बघण्याचा आनंद, आपल्याला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना ते लवकर कळू शकतं. आपण गणपतीचे दिवस आले की किती उत्साह येतो आपल्या सगळ्यांना विचार करा. अरे गणपती आले, आले, गणपती आले म्हटलं कीच उत्साहाला सुरुवात होते. उधाण येतं नुसतं उत्साहानं. मग तो सार्वजनिक असो का तो घरातला असो. नुसती ती मूर्ती घरी आणायची असो. एक उत्सव असतो की नाही आपल्या घरामध्ये.
हे लवकर कळतं की नाही आपल्याला, हे लवकर भावतं आपल्याला, आवडतं. सगुण साकार. पण सगुण साकार हे आपण करत जरी असलो तरी विसरायचं नाहीये, की सगुणाचिनी आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. समर्थ सांगतात. सारासार विचार संत संगे, जो आपण आता करतो आहोत. सारासार विचार. सार काय आहे? असार काय आहे? असार काय आहे? ती मूर्ती विचार केला तर असार आहे. करतो का नाही विसर्जन त्याचं? पुनरागमनायचं म्हणतो आणि करतो का नाही विसर्जन? मग गणपती आले आणि गणपती गेले ही भाषा कोणाच्या बाबतीत शक्य आहे? फक्त सगुण साकाराच्या बाबतीत शक्य आहे. ज्याला आपण म्हणतो त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, की जे एकमेवा द्वितीय आहे, जे अखंड आहे, आहे आणि आहे. सत एव सौम्य इदमग्र आसीत. श्रुती सांगते, की हे जग निर्माण होण्याच्या आधी, शुद्ध मराठीत बिग बँग. बिग बँगचा जो क्षण आहे त्याच्या आधी सुद्धा हे तत्व आहे. आज हे जग निर्माण झालं आहे तरी आहे आणि एक दिवस कोट्यवधी वर्षानंतर हे संपूर्ण ब्रह्मांड लयाला जाईल तरी सुद्धा ते आहे. भाषा बदललेली लक्षात आली असेल. होतं, असेल अशी भाषा नाही. कारण होतं आणि असेल ही कालसापेक्ष भाषा आहे. गणपतीला आपण काय म्हणतो? त्वं कालत्रयातीतः म्हणतो का नाही? पहा कसं अथर्वशीर्ष भेटत जातं आपल्याला. जीवनाच्या प्रत्येक पायरीवरती अथर्वशीर्ष भेटतं. 3 काळ ज्याला आपण या मानवी संकल्पना आहेत. काळ ही मानवी संकल्पना आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. पण जे आपल्याला काय सांगतात विज्ञान, आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्स, स्पेस अँड टाईम गॉट क्रिएटेड ॲट वन पॉइंट ऑफ टाईम. म्हणजे खरं बोलायचं ना, ती भाषा सुद्धा संभवत नाही त्याच्या आधी. कारण आधी काय नंतर काय? अरे काळ जो निर्माण झाला एका कुठल्यातरी क्षणी, मग त्याच्या आधीच्याला काय म्हणणार? कालत्रयातीत. गणपती तसा आहे. तो गणपती आहे. पण इकडे काय म्हणतो आपण? गणपती आले, गणपती गेले. आपला विषय तो सुरू होता. मग हे कशाच्या बाबतीत शक्य आहे? त्या सगुण साकार मूर्तीच्या बाबतीतच शक्य आहे. पण खरा गणपती येतो का? नाही. कारण कोण येऊ शकतो? जो इथे नाही तो येऊ शकतो. माझ्याकडे आज पाहुणे येणार आहेत. का? कारण ते इथे नाहीत म्हणून. कोण जाऊ शकतो? जो दुसऱ्या ठिकाणी नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं कधी शक्य आहे? आपण सगळेजण इथून भारतात जातो. का शक्य आहे? कारण मी आता भारतात नाही म्हणून. पण श्रुती ज्याचं वर्णन तदेजती, तन्नेजती, तद्दुरे तद्वंतिके असं करते. काव्यात्मक वर्णन आहे. त्याचा अर्थ असा आहे, की जे दूर पण आहे, जवळ पण आहे. ते जातं, जात पण नाही. म्हणण्याचा अर्थ असा, त्याला जायला जागाच नाही. जाईल कुठे? ते नाही अशी जागाच नाही. ते नाही असा काळ नाही. जे सर्वत्र सदा सम माऊली म्हणते. सर्वत्र अखंड आहे, आहे आणि आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात. का म्हणतात 3 वेळेला? कारण आम्हाला 3 काळ कळतात म्हणून. असा तो गणपती. पण त्याच्या बाबतीत आम्ही काय भाषा वापरतो? गणपती आले, गणपती गेले, गणपती येणार आहेत. ही भाषा सगुण साकाराला धरून संभवते. पण त्या सगुण साकार गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागे किंवा त्या मूर्तीचं आलंबन, मगाशीचा शब्द वापरूया पुन्हा. त्या मूर्तीचं आलंबन वापरून सर्व गणपती उपासकांनी, सर्व गणपती भक्तांनी, अथर्वशीर्षाचं पारायण करणाऱ्यांनी कुठपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे गणपती अथर्वशीर्षाच्या निमित्ताने. आणि हे तरी का करायचं? हाही पुन्हा प्रश्न अनुपस्थित किंवा समजा असं नाही झालं. काय फरक पडतो? इतके वर्ष मी काय केलं? आवर्तनं केली. मग काय केलं? मोदक खाल्ले. मग हे समजा मी करत राहिलो. काहीच हरकत नाही. चालू द्या. पण आज आयुष्यामध्ये मी जे काही सगळं भोगतो आहे, दुःखाचे तडाखे, मान, अपमान, यश, अपयश, सगळे द्वंद्व जी काही सुरू आहेत आयुष्यात, जी काही माझ्या दुःख येतात आहेत, हे सगळं जे भोगतो आहे मी, हे जर मला नको असेल, तर मला गणपती खरा कसा आहे तो कळणं गरजेचं आहे. याचं कारण आहे त्या गणपतीचं वर्णन काय केलेलं आहे? तो सच्चिदानंद रूप आहे. आणि असा गणपती, निर्गुण निराकार गणपती, त्याचं मला ज्या दिवशी काय होईल, आता त्याला तिथे दर्शन खरं नाही म्हणत, कारण दर्शन सगुण साकाराचं असतं. ज्या दिवशी मी त्या गणपतीशी एकरूप होईन, त्या दिवशी मी कसा होईन? मी सुद्धा त्याच गणपतीसारखा होईन. म्हणजे काय? मला सोंग
नाही, मला सोंड वगैरे फुटणार नाही. गणपती जसा आनंद रूप आहे, तसा मी आनंद रूप आहे. मग काय माझ्या आयुष्यात सुख-दुःख येणारच नाहीत का? नाही. भगवद्गीता काय सांगते? "तम विद्या दुःख संयोग वियोग." फार सुंदर विषय आहे भगवद्गीतेचा. म्हणून तर सद्गुरू, जीवनमुक्त यांच्या जीवनात सुद्धा सुख-दुःखाचे प्रसंग येतच असतात. मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? त्यांनी त्या दुःखाच्या संयोगाचा वियोग करून घेतलेला आहे आणि मी त्याच्याशी संयोग ठेवून जगत असतो आणि म्हणून त्या सुख-दुःखाच्या हेलकाव्यामध्ये माझं जीवन सुरू आहे. हे आहे गणपती अथर्वशीर्षाची खरी फलश्रुती, जे त्यांनी आपल्याला देणं अपेक्षित आहे. जर खऱ्या गणपतीचं दर्शन झालं, तर मला काय लाभणार आहे, हे माहिती नको का? म्हणजे खऱ्या गणपतीची नीट उपासना माझ्याकडून होते आहे की नाही, हे आपल्याला नीट बघता येतं आणि मग ते बघण्यासाठी मला त्याचा नीट अर्थ कळतोय की नाही, हेही बघता येतं. मग ते ईश्वराचे 3 स्तर, सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार हे सगळं समजून घेणं, त्या अर्थाची धारणा करून ते म्हणणं, हे सगळं आणि त्याचं महत्त्व पटलेलं असलं की मनुष्य मग आपण करतो. आणि हे जर नाही केलं सगळं, नुसतंच आपण काय म्हणूया, वाच्यार्थाकडे लक्ष ठेवून जर उपासना केली, एक माझे सद्गुरू एक कथा सांगतात. पुन्हा गमतीशीर कथा सांगतो आणि मग थांबतो. आज आपण आपल्या विचारांना आज इथे विराम देऊया. गणपतीची आरती आहे. योगायोगाने गणपतीच्या आरतीचाच तो विषय आहे. जसं गणपती अथर्वशीर्ष आहे, तसं आरती पण आहे, जी आपण समर्थ रामदास स्वामी रचित महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हटली जाते. सुखकर्ता दुःखहर्ता. माहिती आहे, आपण सर्वांना पाठ आहे अगदी. त्यात काय म्हटलंय? दर्शन मात्रे मन कामना पूर्ती म्हटलंय की नाही? आता माझे सद्गुरू गमतीने म्हणाले, एक दिवस मी असं ठरवलं म्हणे, की एक प्रयोग करायचा. कारण समर्थ काय लिहितात? दर्शन मात्रे, की गणपतीचं दर्शन झालं, की तुमच्या सर्व कामना पूर्ण होतात. आहे की नाही त्या ओळीचा अर्थ? आपण काय बघतोय? विषय काय सुरू आहे आपला? अर्थ, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ हे जे सगळं अथर्वशीर्षाचं आपण आत्ता जे काही सगळं विवेचन ऐकलं, त्याचं महात्म्य अधोरेखित करणारा आहे प्रसंग. डॉक्टर काका म्हणाले, की मी परीक्षा घ्यायची ठरवली म्हणे. म्हणाले, "मी प्रवासात होतो. प्रवासात खूप छान-छान घरं मला दिसली, बंगले लोकांचे, श्रीमंत लोकांचे मोठमोठाले बंगले वगैरे. मी ठरवलं म्हणे, की असा एखादा बंगला आपल्याकडे असावा. पुण्याला चाललो होतो म्हणे. पुण्यामध्ये गणपतींची काही कमी नाही. प्रत्येक गल्लीमध्ये गणपती आहे. बरोबर. अ, गेलो. तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग माझ्या मित्राच्या घरी गेलो. काका म्हणतात. त्या मित्राचा मोठा बंगला होता. श्रीमंत मित्र. त्याच्यासमोर म्हणे मी स्टॅम्प पेपर टाकला. त्याला म्हटलं म्हणे सही कर. तो म्हणे कशाबद्दल? तर काका म्हणाले त्याला, की आजपासून तुझं हे जे घर आहे, बंगला आहे, हे माझं आहे. का? कारण मी गणपतीचं दर्शन घेऊन आलेलो आहे. माझी कामना काय आहे? की हे घर माझ्या मालकीचं व्हावं. त्यामुळे या न्यायाप्रमाणे हे घर माझ्या मालकीचं झालेलं आहे. तू सही कर. आता काका गमतीने म्हणतात, एका प्रवचनात काकांनी हा दृष्टांत दिलाय. त्यात काका गमतीने म्हणतात, की तो माझा त्याने असं खालपासून वरपर्यंत मला पाहिलं, न्याहाळलं. मित्र होता. त्यामुळे फारसं काही बोलला नाही. आपल्या नोकराला सांगितलं, की या महाशयांना एसटी स्टँडवरती सोडून ये. आतला विनोद तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. काका म्हणाले, "मी विचार करायला लागलो, असं का झालं?" काही कळेना. मग ते म्हणाले, की "हे काही बरोबर नाहीये. ही आरती कोणी लिहिली?" समर्थांनी लिहिली. मग समर्थानं जाब विचारला पाहिजे, की तुम्ही असं कसं लिहिता? दर्शन मात्रे कामनापूर्ती म्हणता आणि माझी नाही झाली. काका म्हणाले, "तिथून त्या एसटी स्टँडवरून मी थेट सज्जनगड गडावरती गेलो आणि तिथे समर्थांच्या समाधीपाशी मी धरणं धरून बसलो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. समर्थांना माझा कंटाळा आला म्हणे एक दिवस." काका गमतीने म्हणतात. आणि त्या समाधीतून एक ओवी बाहेर पडली. काय? "अर्थांतर पाहिल्याविण उगाच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे, पाषाण मनुष्य वेशी." अशी ती ओवी आहे. काका म्हणाले त्यात, "तो श्रोता नव्हे, पाषाण." तो पाषाण शब्द काढून टाकायचा म्हणे. आपलं नाव तिथे घालायचं. मंगेश मनुष्य वेशी. आता ओवी पूर्ण झाली माझ्यासाठी.
नाही तर पुन्हा तेच होतं, ते समर्थ जाणे, ते त्यांची ओवी जाणे, मला काय घेणं देणं नाही. ही अशी ओवी आणून भिडवता आली पाहिजे. काय म्हणतात ते समर्थ? अर्थांतर पाहिल्याविण उगाच करी जो श्रवण. काय सुरू आहे आपलं इतके वर्ष? नसेल तर चांगली गोष्ट आहे. पण असेल तर आपल्याला शिकायचं आहे. उगाच श्रवण सुरू आहे का अथर्वशीर्षाचं? कारण मीच म्हणतो आणि मीच ऐकतो की नाही. म्हणजे मी ऐकतो ही एक मोठी प्रगतीच आहे बरं का. मी ऐकत नाही ही समस्या आहे खरं. दुसऱ्यांना ऐकू जाण्याची व्यवस्था मी करतो. इतक्या खणखणीत आवाजात म्हणतो आणि त्याचा मला एक अभिमान असतो. माझ्यासारखं अथर्वशीर्ष इत्यादी, इत्यादी. अरे पण त्यात काय म्हटलंय? पुन्हा तेच, ते ज्यांनी लिहिलंय ते जाणे आणि तो गणपती जाणे. मला काय घेणं देणं? अर्थांतर पाहिलंय मी. आणि हे अर्थांतर म्हणजे विचार केला तर दुसरं-तिसरं काहीही नसून ही प्रगती आहे. सगुण साकारापासून तर निर्गुण निराकारापर्यंत केलेली. शाब्दिक अर्थ जो मला कळतो आहे, त्याच्या मागे असलेला जो लक्ष्यार्थ आहे. शहाणा आहेस फार. ते वाक्य ऐकायला कसं वाटलं? मी काय म्हणालो? शहाणाच म्हणालो की नाही. तुम्हाला खरं चिडण्याचं काही कारण नाही आहे. क्रोध देण्याचं काही कारण नाही. पण तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे. शहाणा आहेस फार असं आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो, तेव्हा शहाणं म्हणायचं नसतं. ह्याला म्हणायचं साध्या भाषेमध्ये वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. लक्ष्य काय आहे? इंटेन्शन शुद्ध मराठीत. व्हॉट इज द इंटेन्शन? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? असो. तर ह्या सर्व असा हा सर्वांगीण विचार, ज्याला विवेक असं म्हणतात, तो लक्षात घेऊनच आपल्याला अथर्वशीर्षाकडे वळायचं आहे. किंवा कुठलंही स्तोत्र असो, कुठलाही पारमार्थिक ग्रंथ असो. पण आपला आता चालू विषय अथर्वशीर्ष हा असल्यामुळे मी त्याचा संदर्भ घेऊन बोलतोय की ही सर्व मांडणी आज जी झाली, प्रत्यक्ष अथर्वशीर्षाला अजून सुरुवात झालेली नाही आहे. हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. सुरू करू शकलो असतो पहिल्या श्लोकापासून किंवा अगदी शांती मंत्रापासून. पण दिशा जर कळली नसेल, त्याचा उद्देश कळला नसेल, त्यातनं काय घ्यायचंय आपल्याला नेमकं हे कळलं नसेल, तर मग पुन्हा अर्थ तर दिलेलेच आहेत ग्रंथामध्ये. त्यात वेगळं काय आपण शिकणार? ह्या दृष्टीने म्हणून आजचा दिवस मला असं वाटलं, की आपण एक दिशा, आपण छान एक दृष्टिकोन पहिले तयार करून घेऊया आपला अथर्वशीर्षाकडे बघण्याचा, त्या गणपतीकडे बघण्याचा. मी जसं म्हणालो, गणपती आले आणि गेले, ही पण भाषा संभवते त्या गणपतीच्या बाबतीत आणि तो गणपती येत नाही आणि जात नाही, ही सुद्धा भाषा संभवते. हे ज्या दिवशी मला कळेल, त्या दिवशी मला अथर्वशीर्ष कळलं, निदान बौद्धिक पातळीवरती, असं म्हणता येईल. आणि हाच आपला प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आणि खऱ्या गणपतीचं दर्शन आपल्या सर्वांना व्हावं, त्याच्यासाठी ही मालिका सहाय्यभूत ठरावी, अशी प्रार्थना आपण सद्गुरूंच्या चरणी करू आणि आज आपल्या विचारांना, चिंतनाला इथे विराम देऊया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.